आर्ट्स सायन्स कॉमर्स पैकी कशामध्ये करिअर करायला पाहिजे। तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी नेमकीच 10वीची परीक्षा दिली असेल तर ही माहिती त्यांना अवश्य शेअर करा। हा तुमचे पुढचे आयुष्य कसे असणार या 3 गोष्टीवरती अवलंबून राहते। पहिलं म्हणजे तुम्ही मित्र कसे निवडता, दुसरे तुम्ही कुठे राहता आणि तिसरं म्हणजे तुम्ही करिअर काय निवडता। आणि खास करून जेव्हा तुम्ही ग्रामीण भागामधून असता तेव्हा या पर्यायाविषयी तुमच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, जसे की आर्ट्स खूप सोपी राहते, सायन्स खूप हार्ड आहे, किंवा ज्यांना पुढे बँकमध्ये जॉब करायचा आहे त्यांनी कॉमर्स घेतले पाहिजे। या सर्व चुकीच्या धारणा आहेत। आता रियालिटी काय आहे ते समजून घ्या। तुम्ही आर्ट्स घेतले तर तुम्ही तुमच्या करिअरच्या बाउंड्री छोट्या करत आहे, आणि कॉमर्स घेतले तर पुढे काही ऑप्शन राहतात, तसे सायन्स घेतले तर पुढे खूप सारे ऑप्शन राहतात। आणि बरेच जण विचार करत असतील यातील सोपी काय किंवा हार्ड काय, तर समजून घ्या तुमच्यातील अनेकांनी परीक्षेचा खरा अभ्यास सुद्धा आता 10वीच्या परीक्षेपासून सुरू केला असेल, आणि सरकारी शाळांमध्ये अजूनही 8वी 9वी पर्यंत अनेक मुलांना असेच पास केलं जाते। म्हणजे तुम्ही तुमच्या क्षमता आता ओळखायला शिकलात, यामुळे होऊ शकते तुम्हाला मार्क्स कमी पडतील आणि पुढे नक्कीच तुम्ही तुमच्यातील कमतरता दूर कराल। मात्र 12वी नंतर आर्ट्स घेतल्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग, एमबीबीएस, बीएचएमएस, आयटी, डेटा सायन्स सारखे अनेक ऑप्शन हातातून गमावून बसतात। आणि इथे यामुळे प्रत्येक वर्षाला नवीन टेक्नॉलॉजी येत आहे आणि बदलत्या टेक्नॉलॉजी सोबत नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील। त्यामुळे तुम्ही आधीपासूनच सायन्स बॅकग्राऊंड मधून असायला पाहिजेत असं मला वाटते। बाकी तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी नेमकीच 10वीची परीक्षा दिली असेल तर ही माहिती त्यांना अवश्य